प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विविध महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर येऊ घातलेल्या आहे. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ह्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वच विविध पक्षांनी, राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. महायुती आणखीन बळकट करण्याच्या मागे लागलेली आहे. त्याच्यामध्ये आणखी त्या काही नवे भिडू ते सामील करून घेत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी हे देखील नवे राजकीय पक्ष शोधत आहे. छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना ते आपल्यामध्ये सामावून घेत आहे. अशा वेळेला आनंदराज आंबेडकर हे आज एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आघाडीमध्ये, त्यांच्या महायुतीमध्ये ते सामील झालेले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर ते गेलेले आहे. अगोदरपासून तिथे रामदास आठवले हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत. जोगेंद्र कवाडे हे सुद्धा शिंदे गटाबरोबर आहे. अर्थात एकीकडे हे आंबेडकरी राजकारण एका वेगळ्या दिशेने जात असताना प्रकाशजी आंबेडकरांची भूमिका मात्र सर्वांसाठी महत्वाची आहे. कारण ह्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेचे, बहुजनांचे, वंचित, शोषित, पीडित सर्व समूहाचे, 18 पगड जाती समूहाचे ते अनभिषिक्त असे सर्व मान्य नेते आहेत, बहुजनांचे नेते आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेकडे हे सर्वांचेच लक्ष लागून राहते. परंतु सध्याच्या घडीला प्रकाशजी आंबेडकर यांनी एक घोषणा केली, एकला चलो रे. आम्ही महाराष्ट्र लेवलवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावरती लढू अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतल्याच्या नंतर त्यांनी मात्र तिथल्या स्थानिक जिल्हा कमिट्यांना सर्वाधिकार दिलेले आहे की तुम्ही तुमच्या पातळीवरती तिथे तुमच्या स्थानिक पक्षांबरोबर, समविचारी पक्षांबरोबर आघाडी युती करू शकता. फक्त अट त्यांनी एवढीच ठेवलेली आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही ठिकाणी युती करता कामा नये. परंतु या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मोठे नेते आहेत. ते विश्वरत्न, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे, सर्वज्ञानी आहे. त्यांना राजकारणातल्या सर्व कंगोरे त्यांना माहिती आहे, राजकारणातले प्रत्येक बारकावे त्यांना माहिती आहे, डावपेच त्यांना माहिती आहे. त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीनं त्यांना काही सूचना करणं हे योग्य होणार नाही. परंतु एक आंबेडकरी चळवळीतला, बहुजन लढ्यातला एक क्रांती सहकारी, क्रांती साथी किंवा त्या आंबेडकरी मुवमेंट मधला एक साधा कार्यकर्ता, एक भीमसैनिक या नात्यानं माझ्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. अर्थात प्रकाशजी आंबेडकरांसमोर त्या माझ्या भावना गेल्या पाहिजे या हेतून मी या व्हिडिओमध्ये हे मत मांडतोय. मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे संपूर्ण भारतातले, कारण बाळासाहेब आंबेडकर हे फक्त एका महाराष्ट्रापुरतं व्यक्तिमत्व नाही, ते संपूर्ण देशाचे नेते आहे, बहुजनांचे नेते आहे. बाळासाहेबांनी माझ्या मतानुसार संपूर्ण भारतातील जेवढ्या काही बहुजनवादी, आंबेडकरवादी संघटना आहेत त्या सर्वांना घेऊन, मग ते बहन मायावतींची बहुजन समाज पक्ष असेल, तुमचं आपला सुरेश मानेंची BRSP जी महाराष्ट्रामध्ये आहे ती आहे, तिकडे मोरे यांची आहे, OP राजभर आहेत, रामविलास पासवानचा मुलगा जर चिराग इकडे येत असेल तर त्यालाही सोबत घेतलं पाहिजे. आणि अशा सगळ्यांची मोठ बांधून प्रकाशजी आंबेडकरांनी सगळ्यांची मोठ, जे बहुजनवादी आहे आणि कट्टर भारतीय जनता पक्ष विरोधी आहे, काँग्रेस विरोधी आहे, अशा सर्व समविचारी पक्षांची सोबत घेऊन त्यांचं एक अलायन्स करावं. राष्ट्रीय पातळीवरती त्यांनी अलायन्स करावं, महाराष्ट्र लेवलवरती अलायन्स करावं, अशी माझी या माध्यमातून त्यांना एक विनंती राहणार आहे. कारण ह्या अलायन्स बाळासाहेबांकडे संपूर्ण भारतातली जनता एका मोठ्या आशेनं पाहते, मोठ्या राजकीय पर्यायातून त्यांच्याकडे पाहते की बाळासाहेब आंबेडकर या देशाला एक राजकीय पर्याय उभा करू शकतात. कारण त्यांच्या आजोबा आणि आपल्या सर्वांच्या बापाचे बाप विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये रिपब्लिकन नावाची संकल्पना राबवून आणि देशामध्ये काँग्रेसला एक सशक्त पर्याय त्यांनी निर्माण केला होता संपूर्ण देश पातळीवर. तुमच्या माहिती करता बहुतेकांनी जे नवीन पिढीतले मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना माहित नसेल,
परंतु या भारतामधला काँग्रेसच्या नंतर सर्वात मोठा पक्ष जर कोणता होता त्यावेळेला 1952 पासून तर 1971 पर्यंत तर तो रिपब्लिकन पक्ष होता. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष होता. तो रिपब्लिकन पक्ष ह्या ठिकाणी पुनर्जीवित होऊन म्हणजे त्या पक्षासारखी ताकद पुन्हा एकदा निर्माण करण्याची संधी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली पाहिजे, शोधली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरती एक अलायन्स उभं राहिलं पाहिजे, अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. एक मनापासूनची विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये देखील बहन मायावती यांच्या बीएसपी बरोबर, सुरेश माने यांच्या बीआरएसपी बरोबर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना जवळ घेतलं पाहिजे, मायेनं त्यांना कुरवाळलं पाहिजे आणि जे जे कोणी येतील, जे आता सध्या भाजपा बरोबर किंवा शिवसेना महायुती बरोबर असतील किंवा काँग्रेस बरोबर असतील महाविकास आघाडीमध्ये, जे कोणी आपल्याकडे येतील त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मनानं माफ करून आपल्या बरोबर घेतलं पाहिजे, त्यांची एक महा अलायन्स उभं केलं पाहिजे, असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आदरणीय बाळासाहेबांना विनंती करेल. आपल्या या लढ्यामध्ये सर्व जाती समूहाचे लोक सामील होत आहेत. प्रकाशजी आंबेडकरांनी उभे केलेल्या लढ्यामध्ये आम्ही अकोल्यामध्ये पाहिलं, अकोला पॅटर्न आहे. मकाराम पवार सारखं नेतृत्व बाळासाहेबांनी वाशिममध्ये जे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करणारं आहे, ज्या बंजारा समाजाला आतापर्यंत उपेक्षित ठेवलं होतं, त्या मकाराम पवारांना त्यांनी आमदार बनवलं आणि सत्तेमधला वाटा दिला. तुमचा तिकडे भीमराव केराम आदिवासी समाजातला किनवट मधून त्याला आमदार केला, त्याला सत्तेमध्ये वाटा दिला. हरीश भदे म्हणजे असे अनेक उदाहरणे आहे की बाळासाहेबांनी ज्या समूहाला नाकारलं गेलं, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं ज्या समूहाला लाथाडलं, अशा समूहांना प्रकाशजी आंबेडकरांनी मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना सत्तेची दारं ओपन करून दिली. अशा तोच प्रयोग बाळासाहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये राबवला. तर मला खात्री आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की आंबेडकरांवरती विश्वास ठेवणारे या देशातला मोठा बुद्धिजीवी वर्ग आहे, संविधानवादी वर्ग आहे, तो वर्ग बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्या प्रयोगाला पूर्णपणे साथ देईन. या असं अलायन्स उभं राहिलं तर काँग्रेसला पण एक पर्याय निर्माण होईल आणि भाजपाला देखील एक पर्याय निर्माण होईल. आलटून पालटून आम्ही काय करतो, कधी भाजपा कधी काँग्रेस, कधी काँग्रेस कधी भाजपा. अहो तिसरा पर्याय आहे का नाही? मग बहुजनांनी करावं काय, वंचितांनी करावं काय, सर्व हारा समूहांनी काय करावं? फक्त मतदान करावं आणि या सत्ताधाऱ्या जे प्रस्थापित आहे, जी व्यवस्था राबवत आहे त्या लोकांना आम्ही पुन्हा पुन्हा निवडून द्यावं. आमचा वाटा कुठं आहे? वामनदादा कर्डक म्हणायचे, महाकवी वामनदादा कर्डक म्हणायचे, टाटा बिर्लाला बिर्ला आणि टाटा तुमचा धनाचा साठा कुठं आहे हो सांगा, आमचा वाटा कुठं आहे हो? तसा सत्तेमधला वाटा मिळविण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात, सत्ता नको भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची, ती मिळविण्यासाठी आता बाळासाहेबांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि संपूर्ण देश पातळीवर एक मोठं अलायन्स त्यांनी उभं करावं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना पुन्हा पुन्हा एक विनम्र आवाहन करतोय, विनंती करतोय. थांबतोय. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.